आता बनवूया पनीर फ्राईड राईस। तर येथे तेलामध्ये पनीर तळून घेत आहे। आता हे पनीर मीठ टाकून 15 मिनिटं आधीच ठेवलं होतं थोड्या वेळ आणि नंतर तेलामध्ये तळून घेत आहे। तर हे ब्राऊन कलरचं होईपर्यंत तळून घेत आहे। तर आता हे पनीर ब्राऊन कलरचं झालेलं आहे। आता हे थोडंसं एका बाउलमध्ये पाणी घेऊन हे पनीर पाण्यात टाकायचं आहे, त्यामुळे पनीर सॉफ्ट होते। आता येथे तेलामध्ये जिरं तळून घेत आहे। याच कढईमध्ये जिरं तळून झालेलं आहे। तर येथे आता कांदा टाकत आहे। आता हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कधी कधी स्वयंपाक करण्याची घाई असते तर कांदा लवकर तळत नाही। तर कांदा लवकर तळण्यासाठी इथे एक ट्रिक आहे। कांदा लवकर तळण्यासाठी येथे कांद्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं, त्यामुळे लवकर कांदा तळून गुलाबी रंगाचा होतो। तर आता कांदा तळून घेत आहे, गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर येथे आता कांदा गुलाबी रंगाचा झालेला आहे आणि तळून पण झालेला आहे। तर आता येथे टोमॅटो टाकत आहे बारीक चिरून। तर बघा, बारीक चिरून टोमॅटो। आता हा टोमॅटो पण तळून घेत आहे। कांदा आणि टोमॅटो छानपैकी तळून झालेला आहे। तर येथे लाल मिरची तळून घेत आहे, सुकी लाल मिर्च जिचा तडका देत आहे। तर येथे 2 सुकी लाल मिर्च घेतलेले आहे, ती पण तळून घेत आहे। आता सुकी लाल मिर्च पण तळून झालेली आहे। तर आता हे सर्व छान तळून झालेलं आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तिखट टाकू शकता, कमी जास्त तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तिखट तुम्ही टाकू शकता। तर इथे हे तिखट घरीच तयार केलेलं आहे। तर इथे हळद टाकत आहे
तिखट आणि हळद तळून घेत आहे. तर आता येथे जो पांढरा भात होता शिजून घेतलेला तो भात टाकत आहे. तर या भातामध्येच मसाला टाकलेला होता आधीच, खडा मसाला बारीक केलेला तो यामध्ये मिक्स केला आणि आता हा पांढरा भात आणि खडा मसाला मिक्स करून यामध्ये टाकत आहे. आता फिरून घेत आहे. तर येथे फिरून घेऊन झालेला आहे. तर आता येथे कोथिंबीर टाकत आहे. तर येथे कोथिंबीर आणि तळलेले पनीरचे तुकडे टाकलेले आहे. तर आता परत फिरवत आहे. तर बघा आता छानसा कलर आलेला आहे आणि मसाल्याचा छान वासही येत आहे. तर हा फ्राईड राईस आता तयार आहे. तर बघा आता प्लेटमध्ये काढत आहे फ्राईड राईस. तर छान असा फ्राईड राईस आता तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण बनवून बघा असा फ्राईड राईस, तुम्हालाही नक्कीच आवडेल.